आज मी अतिशय सिंपल बट महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. 12 फेल मूवी आपल्यापैकी ऑलमोस्ट सर्वांनी बघितला आहे आणि आपल्या सर्वांना तो जाम आवडला आहे. पण जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला की ह्या मूवीमधून 5, 10, 15 असे काही पॉईंट्स सांगा की जे तुम्हाला रिअल लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात, तर मला असं वाटतं की आपल्यापैकी थोडेच लोक याचं उत्तर व्यवस्थितरित्या देऊ शकतील. आणि मग ते उत्तर शोधण्यासाठी जेव्हा मी या मूवीचा डिटेल ॲनालिसिस केला तेव्हा मला 15 असे पॉवरफुल लेसन्स मिळालेत. जर ते आपण आपल्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले तर मनोज सरांसारखंच आपण पण आपलं गोल नक्कीच अचीव करू शकतो. लेसन नंबर 1, लेट द राईट पीपल ऑर थिंग्स इन्फ्लुएन्स यू. मनोज सर जेव्हा 12च्या एक्झाम हॉल आणि पोलीस स्टेशनमध्ये DSP दुष्यंत सिंग समोर असतात तेव्हा ते बघतात की या माणसाच्या पोझिशनमध्ये किती पॉवर आहे. त्या पॉवरने ते इन्फ्लुएन्स होतात. आता इन्फ्लुएन्स होण्याचं मूळ आपल्या आतूनच यायला पाहिजे, कारण एक्झाम हॉलमध्ये तर बरेच विद्यार्थी होते आणि पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांचा भाऊ त्यांच्यासोबत होता. पण त्या पॉवरने इन्फ्लुएन्स झालो कोण, तर फक्त मनोज सर. आणि फक्त इन्फ्लुएन्स होणं गरजेचं नाही आहे, तर चांगल्या गोष्टीपासून इन्फ्लुएन्स झालं पाहिजे. कारण या इंटरनेटच्या युगामध्ये अशा सर्व काही गोष्टीत इन्फ्लुएन्स होण्यासाठी की त्यांनी जर आपण इन्फ्लुएन्स झालो तर आपण आपल्या गोलच्या जवळ नाही तर त्यापासून आपण खूप जास्त दूर ढकलले जाऊ. आणि म्हणून आपण काय बघतो किंवा काय कन्झ्युम करतो हे खूप गरजेचं आहे. लेसन नंबर 2, रिअलायझेशन ऑफ द फॅक्ट. मनोजच्या आजी, आई, वडील यांची जी परिस्थिती होती, जे त्याग ते आपल्या मनोजला सक्सेस मिळो यासाठी सर्वजण करत आलेले होते, या सर्व परिस्थितीची जाणीव मनोज सर वेळोवेळी आपल्या स्वतःला नेहमी करून देत असायचे. आपल्या घरचे आपल्याला दूर शहरामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पाठवतात. त्यांना अशी आशा असते की आपल्या मुलामुलींनी शिकावं आणि मोठं व्हावं. आपल्या परिस्थितीच्या अभावी जे आपण करू शकलो नाही, बनवू शकलो नाही, ते आपल्या लेकरांनी करावं. मग त्यासाठी ते आपल्या जीवाचं रान करून त्या लेकरांसाठी हवं त्या गोष्टी वेळोवेळी प्रोव्हाइड करत असतात. मग त्या लेकरांची मला वाटतं की एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण त्या गोलसाठी ॲटलिस्ट 100% एफर्ट द्यावे, भलेही आपण त्यात सक्सेस हो अथवा न होत. मनोज सरांप्रमाणे आपण पण आपल्या खऱ्या परिस्थितीची जाणीव आपल्या स्वतःला नेहमी करून देणं गरजेचं आहे. लेसन नंबर 3, डोंट लेट युअर फेल्युअर स्टॉप यू. यालाच अल्टरनेटिव्हली नेवर गिव्ह अप असं म्हणतात. बऱ्याच वेळी आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबतच असं वाईट का घडतं, मलाच एवढे प्रॉब्लेम्स काय आहेत, बहुतेक माझं नशीबच खराब आहे. मग असल्या निरर्थक विचारामुळे आपला फोकस जातो त्या प्रॉब्लेमवर, जो की असायला हवा होता सोल्युशन्सवर. पण मनोज सरांचं तसं नव्हतं. त्यांच्या परिस्थितीमुळे खूप जास्त हर्डल्स त्यांना त्यांच्या लाईफमध्ये येत असायचे. जेव्हा घर सोडून ते फर्स्ट टाइम ग्वालियरला जात असतात तेव्हा जाताना बसमधून त्यांची पैशांची आणि कपड्यांची बॅग चोरीला जाते. ग्वालियरमध्ये ते 3 दिवस बिना अन्न आणि निवाऱ्याचे घालवतात. पण त्यांच्या डोक्यामध्ये तेव्हा एकच विचार असतो की मला मोठं ऑफिसर बनायचं आहे. त्यासाठी मग जे काही करावं लागेल ना वो मी कर लूंगा, असंच ते नेहमी म्हणायचे. लेसन नंबर 4, मेक शुअर टू हॅव अ क्लिअर गोल ऑर पर्पज. आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, काय बनायचं आहे हे डोक्या मनामध्ये थोडंसं क्लिअर पाहिजे, तरच मग त्यानंतर आपण त्या गोष्टीवरती फोकस करू शकतो. समजा माझं गोल आहे की 2 kg वेट मला एका महिन्यामध्ये गेन करायचं आहे, हे झालं क्लिअर गोल. पण जर फक्त मी म्हटलं की मला वेट गेन करायचं आहे तर ते झालं अनक्लिअर गोल, कारण की त्या गोलला ना मेजरमेंट आहे ना टाईम ड्युरेशन. सो मला असं वाटतं की त्यावेळी तो व्यक्ती फक्त एका जादू होण्याचीच वाट बघून असेल असं म्हणता येईल. पण मनोज सरांचं गोल फिक्स होतं की मला IPS ऑफिसर बनायचं आहे. मग त्यासाठी मला लायब्ररीमध्ये काम करावं लागलं चालेल, मला टॉयलेट साफ करावी लागली तरी हरकत नाही, मी करीन. असल्या कोणत्याच अडचणीमुळे त्यांनी त्यांचा फोकस न हुकू देता UPSCचं प्रिपरेशन हे सुरूच ठेवलं. सो यावरून आपल्याला असं समजतं की क्लिअर गोल ठेवून त्यावरती फोकस राहणं खूप गरजेचं आहे. लेसन नंबर 5, लर्न फ्रॉम युअर मिस्टेक अँड इव्हॉल्व. मेन्स एक्झामच्या अटेम्पमध्ये मनोज सरांकडून एक चूक झाली होती. टुरिझम इन इंडियाऐवजी टेररिझम इन इंडियावरती ते निबंध लिहून आले होते. त्यांची ही चूक जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांनी एक्सक्युजेस न देता की मी हिंदी मीडियमचा विद्यार्थी त्यामुळे हे झालं असेल असं न करता त्यांनी ती चूक ॲक्सेप्ट केली. आपण इंग्लिशमध्ये वीक आहोत हे त्यांनी पहिले मान्य केलं. त्यानंतर त्यांनी क्लासेस लावले, त्यावरती काम केलं आणि त्यावरती पकड मिळवली. आता हे क्लासेस लावणं वगैरे हे जरी ऐकायला एवढं सोपं वाटत असेल पण ते तसं नाही आहे. स्मॉल ॲक्शन्स बट मेक्स ह्यूज इम्पॅक्ट असा विषय येतो. आणि फक्त एवढंच नाही तर पुढच्या स्टेज मागच्या शाळा म्हणजे की दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण शिकायचं असतं, हेही मनोज सर करत आले होते. गौरी भैया असेल किंवा पांडे त्यांच्या ज्या चुका होत असेल त्या चुका मनोज सर करत नव्हते. आणि लाईफमध्ये ना प्रोग्रेस करण्यासाठी चुका करणं खूप गरजेचं आहे, कारण तेव्हाच तर आपल्याला समजतं की चुकीचं काय आणि बरोबर काय. त्यावेळी मात्र एका गोष्टीची काळजी आपण घ्यायला पाहिजे की सेम मिस्टेक्स परत परत रिपीट नको व्हायला. नाव लेसन नंबर 6, मेंटेन युअर कॉन्फिडन्स अँड मेक शुअर दॅट युअर माइंड इज फिल्ड विथ द पॉझिटिव्ह थिंग्स. 12 फेल हा मूवी बघताना जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना की मनोज सर कोणत्याही गोष्टीसाठी मैं कर लूंगा असंच म्हणायचे. आणि त्यांच्या मैं कर लूंगा म्हणण्यामध्ये एक नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स असायचा. त्यांचं माइंड हे नेहमी पॉझिटिव्ह विचारांनीच भरलेलं असायचं. लेसन नंबर 7, सक्सेस डिमांड सॅक्रिफायसेस. मनोजच्या आजींनी स्वतः एकही रुपया न खर्चता सेव्हिंग्स केलेली. त्यांचे वडील कामानिमित्ताने बाहेर असायचे तर आईनी पूर्ण घर सांभाळलं. वडिलांनी प्रामाणिकतेसाठी स्वतःच्या नोकरीचा त्याग केलेला. मनोज सरांनी पण घर सोडून त्यांच्या स्वतःच्या खिशामध्ये एक पैसा नसताना छोटे मोठे कामं करून सर्वाइव्ह केलं आणि अभ्यास केला. यातून आपल्याला असं समजतं की सक्सेस डिमांड सॅक्रिफायसेस अँड यू मस्ट एन्जॉय द प्रेझेंट बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर फ्युचर. नाव लेसन नंबर 8,
डोंट लेट युअर सेल्फ रिस्पेक्ट बी कॉम्प्रोमाइज्ड. कुटुंबावर गरीब परिस्थिती आली तर त्यांनी टेम्पो चालवून घरी हातभार लावला. जेवणाच्या बदल्यात भोजनाची भांडी घासली. राहण्याच्या बदल्यात लायब्ररीमधलं साफसफाईचं काम केलं. वेळ पडली तर टॉयलेट्सही साफ केली. पण विषय जेव्हा स्वाभिमानाचा आला तेव्हा मनोज सर बिलकुल झुकले नाहीत. लायब्ररीच्या इंचार्जने त्यांच्यावरती आरोप लावला होता की विकलेल्या रद्दीतून 1400 रुपयाचा घोटाळा त्यांनी केला आहे. या आरोपानंतर एक सेकंडचाही विचार न करता ते काम सोडून तिथून निघून जातात. त्यानंतर त्यांनी काळोख्यातल्या गिरणीत काम केलं, पण त्यांनी त्यांची सेल्फ रिस्पेक्ट ही कॉम्प्रोमाइज नाही होऊन दिली. कुठे झुकायचं असतं आणि कुठे झुकवायचं असतं हे आपल्याला माहिती पाहिजे. लेसन नंबर 9, ऑलवेज टेक क्रिटिसिझम ॲज अ चॅलेंज. ते म्हणतात ना की निंदकाची घरं असावे शेजारी, कारण तेव्हाच तर आपल्याला समजेल की आपण नेमकं कुठे कमी पडतोय. मेन्स एक्झामचं कसं प्रिपरेशन करायचं त्याच्या गायडन्ससाठी मनोज सर दीप मोहनकडे जातात. तेव्हा दीप मोहन त्यांना मनोज कुमार शर्मा म्हणजे स्वतःवरती 200 शब्दांचा निबंध लिहायला लावतात. पण मनोज सर स्वतःबद्दल फक्त 80 ते 90 शब्द हार्डली लिहू शकलेले असतात. दीप मोहनचं यावरती मनोज सरांना म्हणणं असं की तेरे से नाही हो पाएगा. तेव्हा मनोज सरांना दीप मोहनचा राग येत नाही. ते या निंदेला आव्हान म्हणून स्वीकारतात, त्यावरती काम करतात आणि शेवट IPS ऑफिसर होऊनच दाखवतात. लेसन नंबर 10, ट्रू लव्ह कॅन ओनली बी अट्रॅक्टेड अँड नॉट चेस्ड. मनोज सर आणि श्रद्धा मॅम यांची पहिली भेट ही क्लासमध्ये होती. तेव्हा सरांनी विदाऊट कोचिंग UPSCची प्रिलिम क्लिअर केली हे समजल्यानंतर श्रद्धा मॅम इम्प्रेस होतात. आय मीन की इम्प्रेशनचं कारण तिथे मनोज सरांचे कपडे किंवा लुक्स नसतात. त्यानंतरही मॅम त्यांना शोधत लायब्ररीमध्ये येतात. यावरतून आपल्याला समजतं की आपण स्वतःवरती काम करायला पाहिजे, स्वतःवरती फोकस केला पाहिजे, आपलं स्वतःचं एक बेटर व्हर्जन नेहमी बनत राहिलं पाहिजे. लेसन नंबर 11, द सिक्रेट ऑफ सक्सेस लाईज इन द डेली रुटीन. सक्सेस मिळवण्यासाठी एक डेली रुटीन फिक्स असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी लागतो डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे बेसिकली काय आहे की काही गोष्टी आपल्याला डेली लाईफमध्ये करण्यासाठी अवघड जातात, पण आपल्या चांगल्या फ्युचरचा विचार करतात ते आपल्याला करायच्या असतात. मनोज सरांचं डेली रुटीन फिक्स होतं: अभ्यास, काम, झोप आणि रिपीट. लेसन नंबर 12, बी इम्पेशंट विथ युअर ॲक्शन्स बट पेशंट विथ द रिझल्ट्स. जेव्हा आपण आतोनात कष्ट करतो ना तेव्हा रिझल्ट्स आपल्याला क्विक पाहिजे असतात. आपल्या कामाला प्रशंसा मिळून लवकरात लवकर आपल्याला त्याचं फळ मिळावं अशी आपल्याला अपेक्षा असते, पण तसं सहजासहजी होत नाही. त्या केसमध्ये मग कामाबद्दल आपण इम्पेशंट राहायचं, मात्र रिझल्टसाठी वेट करायचं असतं. जसं की मनोज सर तोपर्यंत प्रिपरेशन करत गेले जोपर्यंत ते क्वालिफाय झाले नाहीत. लेसन नंबर 13, मेक शुअर यू सराउंड युअर सेल्फ विथ द राईट पीपल. असं म्हणतात की तुम्ही ॲव्हरेज असता त्या 5 लोकांचं ज्यांच्या सानिध्यात तुम्ही जास्तीत जास्त तुमचा वेळ स्पेंड करता. मनोज सरांच्या सक्सेसमध्ये त्यांच्या आसपासच्या लोकांचा बराच मोठा वाटा आहे, कारण प्रत्येक वळणावरती त्या माणसाने त्यांची हेल्प केली आहे. पांडे, गौरी भैया, श्रद्धा, दिव्यकीर्ती सर आणि बाकी काही चांगली लोकं मात्र मनोज सरांनी स्वतः चूज केलेली होती. पांडेच्या मागे लागून UPSC करण्यासाठी मनोज सर दिल्लीला गेले होते आणि मग नंतर त्यांची मैत्री घट्ट होत गेली. त्यानंतर मग पैशांची किंवा कुठली अडचण असो, पांडे नेहमी सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असायचा. सो प्रीतम पांडेसारखा एक तरी जेन्युइन फ्रेंड आपल्या लाईफमध्ये नक्की असावा. गौरी भैया स्वतः जरी फेल झाले होते तरी त्यांनी निस्वार्थपणे मनोज सरांना गाईड केलं. त्यांना अभ्यासासाठी स्वतःची सेपरेट रूम दिली. सो वेळोवेळी आपल्याला गाईड करणारा निस्वार्थी मेंटॉर गौरी भैयासारखा आपल्या लाईफमध्ये नक्की असायला पाहिजे. श्रद्धा मॅमचं पण मेजर कॉन्ट्रीब्युशन मनोज सरांच्या सक्सेसमध्ये आहे. स्पेशली लास्टवाला तो इंटरव्ह्यू सीन जिथे मनोज सरांना बाहेर वेट करायला लावतात. तेव्हा सर मॅमने त्यांना दिलेली ती चिठ्ठी वाचतात ज्यात लिहिलेलं असतं की मनोज, तुमच्या IPS ऑफिसर बनो या 8 चक्की में काम करो, मैं सारी जिंदगी तुम्हारे साथ ही बिताना चाहती हूँ. कारण श्रद्धा मॅम सरांच्या कर्तृत्वाने इम्प्रेस झालेल्या असतात. त्यांना माहिती असते की सरांची कॅपेबिलिटी काय, आणि म्हणून ते रिझल्टच्या दिवशी पण रिझल्ट बघण्यासाठी मनोज सरांना इन्सिस्ट करून घेऊन जातात. सो थोडंसं मुश्किल आहे, पण आपल्या लाईफमध्ये पण एक श्रद्धा असावी की जी आपल्याला वेळोवेळी समजून सांगेल आणि आपल्याला करेक्ट करेल. मग त्यासाठी आपण मुलांनी पण तेवढं कर्तृत्वान बनायला हवं. लेसन नंबर 14, ऑलवेज बी रेडी फॉर द रिस्टार्ट. लहानपणी शाळेत असताना परिपाठाच्या वेळी आपण सुविचार सांगायचो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण त्याचा खरा अर्थ आपल्याला आता कळतोय. यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी अपयशाचा पूर्ण जिनाच आपल्याला चढून जावा लागतो हे आता आपल्याला समजायला लागलं. आणि हे समजल्यानंतर मग मनोज तोपर्यंत रिस्टार्ट करत राहिले जोपर्यंत त्यांना यश मिळालं नाही. नंबर 15, डोंट वरी मच आणि इन्स्टेड कीप स्माइलिंग. 12 फेल मूवी बघताना एक गोष्ट तुमच्या नक्की निदर्शनास आली असेल, ती म्हणजे मनोज सरांच्या चेहऱ्यावरती असेल एक स्मित हास्य. जेव्हा गौरी भैयांनी त्यांना लायब्ररीचं काम करायला दिलं तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. तिथे काम करतानाही ते नेहमी आनंदी राहायचे. इवन बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा ते पिठाच्या गिरणीमध्ये काम करत होते तेव्हा जर त्यांना कोणी भेटायला आलं तर त्या स्मित हास्याने ते त्यांचं स्वागत करायचे. सो त्यांची ही गोष्ट मला खूप आवडली आणि मला असं वाटतं की ते आपण सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्याच गोष्टींची आपण चिंता करू शकतो, बाकी अनकंट्रोल ज्या गोष्टी आहेत त्यांची चिंता न करता एक स्मित हास्य नेहमी आपल्या चेहऱ्यावरती असायला पाहिजे. होप सो की लास्ट व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडला असेल आणि युजफुल ठरेल. येस, तर मग शेअर करा तुमच्या त्या ओळखीच्या लोकांना की ज्यांनी हा व्हिडिओ बघावं असं तुम्हाला वाटतंय. 12 फेलमधून अजून बऱ्याच काही गोष्टी घेण्यासारख्या आहे. जे माझ्याकडून सुटलं असेल ते तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि त्याचबरोबर पुढच्या वीकच्या व्हिडिओसाठी काही टॉपिक तुमच्याकडे असेल तर मला नक्की सजेस्ट करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.